मनुष्य खेपे हित होय, शरण तुझाय श्री संता। काय महिमा कीर्ती जगी, नाही सामर्थ्य तुझी अंगे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत एकनाथ महाराज यांचा महत्त्वाचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे संत महिमा सांगणारा, संताचं वर्णन करणारा हा आजचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी नेमलेला आहे। कारण कार्यक्रमाचा परिहार देणं थोडं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी वाटा स्टेशन होऊन निघालेली पायी दिंडी सोहळा भगवान श्री समर्थ वागदेव महाराज यांचा जो पायी दिंडी सोहळा आहे, या पायी दिंडी सोहळा 25 तारखेला निघाला आणि आज 29 तारखेला पलस मंडल म्हणजे वागदेव महाराजांच्या पूर्वजांनी पुनीत झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, त्यांच्या पूर्वजांचं या ठिकाणी हा दिंडी सोहळा पोचलेला आहे। त्याचप्रमाणे चालू वर्षी आम्ही वाठारकरांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आणि त्यातून या चंदेरी रथाची निर्मिती करून जणून भगवान श्री समर्थ वागदेव महाराज स्वर्गातूनच अवतरलेत की काय असा। आणि भगवान श्री समर्थ वागदेव महाराज म्हणजे आमच्या वाठारकरांचा आज हृदय घेऊन बसलेला आहे। कारण वाठार स्टेशन या ठिकाणी वागदेव महाराजांची समाधी आहे। थोडं आपण त्याच्यावर चिंतन मांडणार आहे। वागदेव महाराजांची समाधी वाठार स्टेशनमध्ये आहे। ती अशी आहे की वागदेव महाराज जरी देहाने गेले असले आणि समाधीस्थ झालेले असले तरी चैतन्य स्वरूपामध्ये त्यांचा वास या ठिकाणी आहे। त्यामुळं वागदेव महाराज आज पलस मंडलमध्ये या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेसाठी त्यांची लीला ऐकण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी कीर्तनाला हजर आहेत। आपल्याला माहीत नाही, परंतु चैतन्य स्वरूपामध्ये तो आत्मा या ठिकाणी वास्तव्य करतोय। आणि संपूर्ण तरी सर्वांनी ज्या वेळेला भजन चालल त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण केला। विठ्ठल रखुमाय पंढरी रखुमाय, विठ्ठल रखुमाय पंढरी रखुमाय, विठ्ठल रखुमाय पंढरी रखुमाय, विठ्ठल रखुमाय पंढरी रखुमाय। भगवान श्री समर्थ वागदेव महाराज की जय। वागदेव महाराजांनी हा दिलेला गुरुमंत्र नाही, परंतु सर्वांना म्हणता येईल असा सोपा मंत्र दिलेला आहे। आणि हा मंत्र म्हटल्यामुळं आपण पंढरीच्या पांडुरंगापर्यंत आपल्याला वागदेव महाराज वारकरी सांगतायत आणि ते आपणाला त्या ठिकाणी पोच करतात। तर आता कार्यक्रमाचा परिहार देणं झालं। कार्यक्रमाचा परिहार देताना थोडं पलस मंडल गाव अतिशय महत्त्वाचं गाव आहे आमच्या वाठारकराच्या दृष्टीनं। पलस मंडल हे गाव आमच्या दृष्टीनं वाठारचं सौभाग्य आहे। का तर वागदेव महाराजांच्या पूर्वजांनी पुनीत झालेल्या भूमीमधून या ठिकाणी वागदेव महाराजांचा जन्म कोरेगाव तालुक्यात हिवरे या गावी झाला आणि त्यांनी वास्तव्य वाठारमध्ये केलं आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे। त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आमची भूमी आहे। त्यामुळं वाठार आमचं सौभाग्य, वाठारचं सौभाग्य भगवान श्री समर्थ वागदेव महाराज आहेतच आणि पलस मंडलचं सुद्धा सौभाग्य वागदेव महाराज आहेतच। आणि हे सौभाग्याचं लेणं भंडारा आपण माथ्याला लावतोय हे आपलं लेणं आहे, सौभाग्याचं लेणं आहे। आणि हे लेणं लिहिल्याशिवाय आपल्याला सत नागत, कारण ह्या चिमूटभर भंडाऱ्याची ताकद किती आहे। तर ती ताकद अशी आहे की माणसाच्या मनातले हीनकस नाहीसं करणारे। दुसरी गोष्ट, जर काही गोष्टी आपणाला आपल्या हातून काय घडत असेल पाप, तर ते पाप थांबवण्याची क्षमता त्या भंडाऱ्यात आहे। भगवान श्री समर्थ वागदेव महाराजांनी धनगरांच्या 32 कुळ्याचा उद्धार केला आणि भगवान श्री समर्थ वागदेव महाराज आता 33व्या कुळीत धनगरांचा नव्हे तर सर्व जाती धर्मांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आले। ही 33वी कुळ।
कारण वाघदेव महाराजांच्यात इतकं सामर्थ्य आहे की जन्मताच सिद्ध महात्मा आहे, सिद्ध पुरुष आहेत, वाचा सिद्धीचं दैवत आहे. काय ते म्हणतील ते घडणार, ते सहज बोलून गेले तरी आपल्याला तो हितोपदेश आहे असे ते बोलून जायचे. तर सांगायचं म्हणलं तर वाघदेव महाराज आपणाला कळाले कसे? आपणाला कळाले नसते. परंतु मुंबईला थळी म्हणून आहेत, थळींनी 250 पानाचा मूळ ग्रंथ लिहिला. क्रमशः वाघदेव महाराजांच्या जीवनात होणाऱ्या गोष्टी त्यांनी क्रमशः लिहित आले, त्यामुळं आपणाला वाघदेव महाराज माहीत पडले. म्हणून वाघदेवांची वाणी थळींचं, वाघदेवांची वाणी थळींचं या पुस्तकाची निर्मिती होती. पुढच्या वर्षापर्यंत ते पुस्तक तयार होईल. तुम्हाला एकत्रितरित्या सर्व संकलन आणि देवाची माहिती हे सांगण्यासाठी कीर्तन नाही, परंतु हे सांगणं का क्रमप्राप्त आहे? निर्गुण परब्रह्म, निर्गुण परब्रह्माविषयी जर आपणाला नेय परमात्म्याचं ज्ञान हवं असेल तर त्या सगुण परमात्म्याला आपण जाणलं पाहिजे. सगुण रूपात निर्गुणातल्या परमात्म्याला जाणला पाहिजे. तर निर्गुणातल्या देवाला सगुणात आणण्याचं काम संतांनी केलं. काय? आणि संतांनी संतांचं चरित्र लिहिलं. आणि म्हणून आपणाला नेय परमात्म्याचं ज्ञान सर्वसामान्याला या ठिकाणी तुमचा सिद्धनाथ आहे किंवा विठोबा बिरोबाचं दैवत आहे, ह्या दैवताविषयीची जी माहिती आहे ती आपल्याला काही माहीत नाही. पूजा कशी करावी, काय कसं करावं हे अजिबात ज्ञान नाही. तर हे ज्ञान साधू संतांनी तयार केलं आणि सर्वसामान्यापर्यंत पोच करण्याचं काम केलं. तसं या ठिकाणी भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज यांचं चरित्र किंवा यांच्यावर लिहिण्याचा 250 पानाचा ग्रंथ थळींनी लिहिलेला आहे आणि डॉक्टर शिवाजीराव मानेंनी याच्यावर लिखाण केलेलं आहे. आणि थोड्याच दिवसात वाघदेवांची वाणी थळींची नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. काय? आणि ही माहिती ज्या वेळेला तुमच्या जवळ येईल त्यावेळेला वाघदेव महाराज काय ते तुम्हाला कळल. विठाला 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 कार्यक्रमाचा परिहार दिला. संत वाघदेव महाराजांची प्रचंड ताकद आहे. या प्रचंड ताकदीची जाणीव आम्हाला, हे आमचं दुसरं वर्ष आहे पायदिंडीचं. पहिल्या वर्षी आम्हाला वाघदेव महाराजांची ताकद काय ती जाणवली. यावर्षी तर आम्हाला पावलोपावली मिनिटाला देवांनी आम्हाला अनुभव दिलेले आहेत. प्रत्येक सर्वसामान्य माणसानं वारीत चालताना आपला जर विचार केला असेल तर वाघदेव महाराजांनी तुम्हाला पावलोपावली अनुभव दिलेला आहे. माझ्या मते तरी तुम्ही अवलोकन करा, कोणत्याही गोष्टीचा अवलोकन करा, माहिती करून घ्या, तुम्हाला ती गोष्ट माहीत होईल. असे प्रचंड ताकद असणारे संत विभूती, ही संत विभूती महाराष्ट्रातील अनेक संत होऊन गेले. ज्ञानोबा तुकाराम इतर अनेक संत होऊन गेले, पण ज्ञानोबा तुकारामाच्या लेवलचे भगवान श्री समर्थ वाघदेव आहेत. कारण त्यावेळेचे समकालीन जे संत होते त्या सर्व संतांचं ऐक्य आणि त्यांच्यातल्या सगळ्या, म्हणजे कसं की आता एखादा संत लांब बाहेरचा आहे आणि या ठिकाणी मुंबईला किंवा पलस मंडलला एखादी व्यक्ती पलस मंडलमध्ये ती काम करते, तर त्यावेळेला वाघदेव महाराज त्या संताचं काम करत असतात आणि त्या भक्ताला प्रसाद देत असतात. अशा प्रकारचं त्यांनी भरपूर संतांचे काम भक्तासाठी स्वतः केलेलं आहे भगवान श्री समर्थ. म्हणून भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज सर्व संतांचा ऐक्य असणारे संत आहेत. आपण पुढच्या चरित्रामध्ये पाहणारच आहोत. हे पाहण्यापूर्वी आपण अभंगावर येऊ. मनुष्य खेपे हित होय. या ठिकाणी नाथ बाबांनी सुग्रीन नावाच्या पक्षाचं रूपक केलेलं आहे. मनुष्य खेपे हित होय. त्यांना काय म्हणायचं होतं की माणसाच्या शरीरानं हित होतं.
हित कळतं ना. आपण एखादी चांगली गोष्ट करतो, वाईट गोष्ट करतो, त्याला हित म्हणत नाही. पण परमार्थातली एखादी गोष्ट करतो आपल्यासाठी, तेव्हा त्याला हित म्हणतो. परंतु या ठिकाणी नाथ बाबांनी शरीर हा शब्द वापरला नाही. मनुष्य खेपे, खेपा, खोपा कोणाचा होता? सुग्रीणीचा होता. सुग्रीण नावाचा जो पक्षी आहे तो अतिशय चतुर आणि सतर्क असणारा, म्हणजे अजिबात न कसल्याही प्रकारचा चतुरता त्याच्यात एवढी होती की बस. आणि हा सुग्रीण नावाचा पक्षी आहे, त्याची जी बीन आहे ना ती इतकं भारी घर विणतो, तर पावसाच्या अगोदर त्याला सगळी काही चावू लागतो. एखाद्या डिझाईन इंजिनियरपेक्षा चांगल्या प्रकारे आपलं घर बनवतो. आणि एखादा बंगला बांधल्यानंतर तो असा अंतराळी झोक्या कसा तयार होतो, अशा प्रकारचा तो बंगला खोपा ती सुग्रीण नावाची पक्षिणी करत असते. तिचा नराला काही येत नाही पाय. तर ती सुग्रीण नावाची पक्षिणी अतिशय चतुर असते. आणि म्हणून या ठिकाणी जाणीवेचा परमार्थ केला. चतुर आणि जाणीवता ही त्या पक्षाकडून शिकण्यासारखी आहे. म्हणून या ठिकाणी खेपे हा शब्द वापरला आहे घरट्यासाठी. परंतु या ठिकाणी आपल्याला शरीर समजावून घ्यायचंय की मनुष्य खेपे, माणसाचं शरीर म्हणजे माणसाचं शरीर, माणसाचं घरटं हे देह आहे. आणि हा जो देह आहे याच्यातून आपण हित करायचंय. पण कशासाठी करायचंय? सामान्य माणसासाठी या ठिकाणी एकनाथ महाराज उपदेश करतात की बाबा सामान्य माणसाने परमार्थ कसा करावा. एक तर माणसाचा देह दुर्लभ आहे, बरोबर आहे. माणसाचा देह किंवा मनुष्याचा जन्म सहजासहजी मिळत नाही, हा दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे माणसानं संसार करून परमार्थ करायला लागला तर परमार्थ त्याला घडत नाही, संसार सुटत नाही. ज्या वेळेला परमार्थ ओसरायला लागतो, आपला संसार ओसरायला लागतो आणि परमार्थ वाढायला लागतो, त्यावेळेला तो मुमुक्ष होतो. म्हणजे मुमुक्ष होणं सुद्धा दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे संतांची संगती मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. संत संगती आपल्याला मिळत नाही, संतांची संगत मिळत नाही. ग्रंथातून संतांची संगती आपणाला मिळते, पण अशी संत संगती मिळत नाही, ती पण फार दुर्लभ आहे. मग ह्या जर दुर्लभ गोष्टी असतील तर आपणाला देव प्राप्त करायचा आहे, म्हणजे आपणाला मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष सुद्धा दुर्लभ आहे. मग ह्या दुर्लभ गोष्टी आपणाला सहजासहजी प्राप्त होत नसतील तर आपण त्याच्या पाठीमागं का पळा. म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराजांनी काय सांगितलं? मनुष्य खेपे हित होय. माणसाच्या शरीरानं हित करायचंय. कोणतं करायचंय? हित म्हणजे काय? शरण तू जायस संताशी, शरण तू जाय श्री संताशी. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. श्री गुरु पायी ठेवी तो विश्वास, श्री गुरु पायी ठेवी तो विश्वास, श्री गुरु पायी ठेवी तो विश्वास. उदास होय त्यांचा, त्यांचा होय त्यांचा, होय त्यांचा. श्री गुरु पायी ठेवी तो विश्वास, दासांचा दुदास होय त्यांचा. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे संदीपान गुरु केला. आपण या ठिकाणी जर परमार्थ करायचं म्हणला तर गुरु केला पाहिजे. म्हणून हे चरण मी घेतलं. श्री गुरु पायी ठेवितो विश्वास. आणि दुसरं काय? संतांच्या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर तुम्ही विश्वास ठेवला, गुरु नाही केला, फक्त विश्वास ठेवला तर विश्वासाचा अविश्वास सुद्धा निर्माण होऊ शकतो. कसा? तर अविश्वास निर्माण होतो. तर तुकाराम महाराजांनी संतांच्या पायावर, भगवंताच्या पायावर विश्वास ठेवला. आता संतांच्या पायावर विश्वास ठेवावा का देवाच्या पायावर विश्वास ठेवा? संतापायी ठाव आणि गुरुपायी भाव. माणसात कसं असलं पाहिजे? देवापायी ठाव आणि संतापायी भाव असं असलं पाहिजे.
मग या ठिकाणी तुकाराम महाराजांनी संतांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांना ज्या वेळेला मंबाजी बुवांनी काटेरी काठ्यानं मारलं की त्यांच्या हात दुखेपर्यंत त्यांनी मारलं आणि त्यांना रक्तबंबाळ केलं. कसा ठेवायचा संतावर विश्वास सांगा? संतावर देवावर कसा विश्वास ठेवायचा? दुसरी गोष्ट अशी की तरी एवढा अविश्वास जरी निर्माण झाला तरी तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या घरी गेले आणि तुमचे हात दुखत असतील म्हणून त्यांचे हात चेपले आणि कीर्तनाला तुम्ही या मानून सांगितलं. म्हणजे संतांच्या पायी नम्रता हवी आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडले अनंता. पहिल्यांदा माणसात नम्रता आली पाहिजे. काय हो तुमच्यावर कसले अन्याय हो काय हो, इथं नम्रता आली पाहिजे, निष्कामता तयार झाली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या सगळ्या उदारीच्या वह्या इंद्रायणीत बुडाल्या. काय इंद्रायणीत बुडाल्या? इथं निष्कामता तयार झाली. आणि तुकाराम महाराजांच्यात वैराग्य कसं निर्माण झालं तर बायको गेली, मुलं गेली आणि फक्त राहिला तो परमार्थ. म्हणजे परमार्थकडनं एवढं सोपं नाही. म्हणून या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज किती सोपं सांगितलं या ठिकाणी एकनाथ महाराजांनी. तुम्हाला जर परमार्थ, सर्वसामान्य माणसाला जर परमार्थ करायचा असेल आणि त्यातलं हित जर काय असाल तर फक्त संतांना शरण जा. संतांना शरण गेलं की देवाची प्राप्ती झालीच. बरोबर की चूक? संतांना शरण गेलं की देवाची प्राप्ती तुम्हाला होणारच. कारण मी रे शरण तुला भगवंता, देवाला शरण गेला तुम्हाला देव भेटणार. तुम्ही संतांना शरण गेला संत भेटणार. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाया सोबता. तुकाराम महाराज या ठिकाणी हनुमंतरायाला शरण गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी भक्तीची वाट दाखवली. म्हणजे संतांनी देव दाखवला. आणि आता काय राहिले? आपलं हित संतांना. हे चरण किंवा हित या शब्दावर आपण पाहिलं. जो असे आपल्या हिता जागता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. तर हितामुळं काय झालं? भगवान श्री समर्थ वागदेव महाराज यांचं मूळ गाव पलसमंडल. पलसमंडलमधून त्यांचे आई वडील दराई माता आणि धुळू करे हे दोन्ही शेळ्या मेंढ्या पालनाच्या दृष्टीनं ते रानोमाळ फिरत या माळशिरस तालुक्यातून फिरत जात असताना दुष्काळी पट्टा तयार होता पूर्वी. आत्ता तो बागायत झाला. आणि असे फिरत सोलापूरच्या बाउंड्रीवरून मान तालुक्यातून कोरेगाव तालुक्यापर्यंत गेले. त्यावेळेला दरी कपारीतून फिरत असताना डोंगरवनातून केवळ पोटाच्या उदरनिर्वाहासाठी आणि शेळ्या मेंढ्यांच्या उदरनिर्वाहासाठी वागदेव महाराजांना आपलं दराई माता आणि धुळूकरे यांना फिरावं लागायचं. त्यावेळेला उंबराच्या दोड्याच्या सुद्धा भाकरी केल्या आणि त्या त्यांनी खाल्ल्या. म्हणजे मिळेल तेवढं घ्यायचं, खायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा. मात्र दराई माता ही अनाथ होती. काय मात्र विठोबा बिरोबा तिचं म्हणजे विठोबा बिरोबा हे त्यांचं दैवत होतं. काय कुलदैवत होतं, कुलदैवत होतं. आणि त्या कुलदैवताची नेहमी भक्ती करायच्या. या ठिकाणी बिरोबाची आणि विठोबाची भक्ती करत असताना पांडुरंगाची भक्ती दराई मातेनं केली आणि मल्हारी देवाची सुद्धा भक्ती केली. मात्र मूळ या ठिकाणी सिद्धनाथाचे भक्त आणि मल्हारीचे भक्त त्यांचे धुळूकरे होते. काय तर दराई माता मात्र विठ्ठलाची निश्चिम भक्त होती. दराई सारखी भक्ती कुणी केली नसल भगवंताची, विठ्ठलाची. कारण या ठिकाणी आदल्या दिवशी बसवलेला वाडा उठवायचा, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जायचं, त्या ठिकाणी आपला वाडा आणि आपल्या शेळ्या मेंढाचा उदरनिर्वाह करायचा, स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. मात्र दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर दगडाला बुक्का लावून त्यात विठ्ठलाला पाहायची आमची दराई माता आणि भगवंताशी बोलायची. असा काही काळ गेला. दररोज विठ्ठलाशी डायरेक्ट केवढी मोठी भक्ती असेल.
आम्ही दररोज विठ्ठलाचं नाव घेतोय, काकडे आरती म्हणतोय, पहाटेच्या वेळेला विठ्ठलाला आठवाय जातोय. योगी पुरुष सुद्धा विठ्ठलाला आठवाय जातात, कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा येणार काय. मात्र दराई मातेची केवढी भक्ती असेल, दगडाला बुक्का लावून विठ्ठलाला त्यात पाहत होती. नुसतं पाहत नव्हती तर ती बोलत सुद्धा होती. बोलत असताना एक दिवस असा आला की असंच आपला जीवनक्रम चाललेला आहे. या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करायचा, शेळ्या मेंढ्यांची राखण करायची, हाल अपेष्टा डोंगरवनात उन्हात पावसात फिरायचं. ह्या हाल अपेष्टा होत असताना सुद्धा दराई मातेनं भक्ती सोडली नाही. मात्र एक दिवस दगडाला बुक्का लावून दराई माता विठ्ठलाशी बोलली, मला जन्माचा येडा लेख दे, 12 वर्षाचा शहाणा नको. तुझी अखंड जन्मभर वारी करल, पंढरीची वारी आणि मल्हारीची वारी करल. म्हणून वाघदेव महाराज वारीचा आराध्य दैवत आहे. भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज वारीचा आराध्य दैवत आहे. आम्ही वारीला जातोय, ज्ञानबा तुकाराम आची वारी करतोय, परंतु आमचे वाघदेव महाराज वारीचे आराध्य दैवत आहे. मग वारीमध्ये तुम्हाला कसली अडचण येऊ द्या, येतच नाही. ह्याची शाश्वती आमच्या सगळ्या वाटा स्टेशनच्या वारकऱ्यांना माहित आहे. ते वारकरी संत आहेत. प्रपंचाची आठवण नाही. एकदा नामस्मरणाला लागले ना, तो लोकांना घरचं काय आठवणा, काय खाया प्यायचं आठवणा, बळनं कुणी आणून दिलं तरच खात्यात, आणि ते जेमतेम पोटाला आपलं थोडं बहुत खात्यात, नाही तर सतत नामस्मरण. आणि हे वारीचं आराध्य दैवत आहे. काय इथं आईनं जर पांडुरंगाला मागितलं नसतं, हाय तुझी जन्मभर वारी करणारा मला लेख दे, मल्हारीची वारी आणि पंढरीची वारी करणारा. दराई मातेच्या तपासाठी या ठिकाणी वाघदेव महाराज दराईच्या पोटी जन्माला आले. जसं अंजनीच्या पोटी महारुद्र जन्माला आले, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले, तसे वाघदेव महाराज आले. मी मगाशी सांगितलं 32 कोळ्यांचा उद्धार त्यांनी केला. ज्ञानेश्वर माऊलीने 108 वेळा समाधी घेतल्या, अष्टोदर्श वेळा घेतली समाधी. येथेच समाधी ज्ञानदेव, आणि ही 109वी समाधी आहे. काय आणि त्यात ही उद्धार सगळ्या संतांनी अख्ख्या सृष्टीचा केला. काय उद्धार, तसं वाघदेव महाराजांनी उद्धार केला. आणि हे अवतारी पुरुष ज्या वेळेला जन्माला आलं, कुठं, कोरेगाव तालुक्यात हिवरे या गावी, कोरेगाव तालुक्यात हिवरे या गावी रामदास स्वामींच्या पूर्वजांच्या म्हणजे ज्या ठिकाणी वास्तव्य होतं त्या ठिकाणी हे बाळ जन्माला आलं. मग हे बाळ जन्माला आल्यानंतर ते 12 दिवसाचं होईपर्यंत दराई मातेनं त्याला सांभाळलं. परंतु डोंगर कपारीतून वावरत असताना, रोजचा वाडा उठवत असताना आणि पोटाची काळजी करत असताना त्या बाळाला सांभाळायचं असतं. नैसर्गिकरित्या मृत्यू येईल म्हणून दराई मातेनं त्या बाळाला काय केलं, 5व्या दिवशी बाळूत्यात गुंडाळून त्याला मिरड्याच्या रानामध्ये कृष्णेच्या धारेमध्ये सोडून दिलं. बाळूत्यात गुंडाळलं आणि टोपलीत घातलं, आणि ज्या ठिकाणी कृष्णेचं पात्र रुंद आणि खोल आहे त्या ठिकाणी धारत सोडून दिलं कृष्णेच्या. ते बाळ वाहत 5 दिवस 12 दिवसाचं मुलगं 5 दिवस वाहत ते कराडला एका इरसाला बामणाच्या हाताला लागलं. तू महाराचा आस, मांगाचा आस, नाहीतर धनगराचा आस, कुणाचाही आस, मी तुझा सांभाळ करणार. अशा तऱ्हेनं त्या मुलाला त्या ब्राह्मणानं घेतलं आणि 4-5 वर्षाचं होईपर्यंत त्याला पूर्णपणे सांभाळलं. आणि सांभाळल्यानंतर 4-5 वर्षाच्या असताना वाघदेव महाराज काय करायचे नाहीत, गप्प बसायचे नुसते आणि गुणगुणायचे, शांत बसायचे. परंतु ज्या वेळेला 12-15 वर्षाचे झाले त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करायला लागले आणि सतत ध्यान करायला लागले. आमच्या निसनाई मातेच्या मंदिरामध्ये जाऊन बसायला लागले, विठोबा बिरोबाच्या मंदिरामध्ये कुरवलीला जाऊन बसायला लागले. तासन तास बसायचे, उठायचे नाहीत. मग अशा प्रकारे हा महात्मा या ठिकाणी जन्माला आला. म्हणजे मनुष्य खेपे हित होय. माणसात या दराई मातेनं जर त्या बाळाचं हित पाहिलं नसतं काय, किंवा पांडुरंगाला जर बोलली नसती मला असला लेख दे, हे हितच आहे परमार्थिक दृष्ट्या, हे जर हित बोलली नसती तर हे बाळ जन्माला आलं नसतं.
आणि त्याने अखंड पंढरीची आणि मल्हारीची वारी केली नसती. म्हणून या ठिकाणी मनुष्यानं आपल्या जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, हित कोणचं केलं पाहिजे, हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगताना तुम्ही साधच करा, हित कोणचं करा, भगवंताला अनन्य भावानं शरण जा. अनन्य भावानं शरण गेलं, काय मागायचं नाही, फक्त साष्टांग दंडवत देवाला घालायचं आणि आपलं आत्मसमर्पण देवाच्या पायावर करायचं. साधू संतांच्या पायावर आत्मसमर्पण केल्यामुळं आपणाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढी सोपी गोष्ट देवप्राप्तीची आहे. मी मगाशी सांगितलं मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि इतर साधनं तर या मोक्ष सुद्धा दुर्लभ आहे आणि संतांची संगत सुद्धा दुर्लभ आहे. मी मगाशी सांगून गेलो काय, तर माणसाला हित करायचं असं तर असं. मग आपण तुम्हाला देह मिळालाय पण कळालाय का? तुम्हाला देह मिळाला आणि तर तो तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही कोण? माणूस. आणि तुम्हाला देह मिळाला आणि तो कळाला तर तुम्ही कोण? संत. काय? आणि देह मिळाला नाही आणि कळाला नाही तर कोण तुम्ही? पशु. मग दररोज संसार करायचा, जेवायचं, खायचं आणि आपल्या संसारातल्या गोष्टीचं सुख पाहत बसायचं. ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला संसारात दुःखच आहे. आणि सुखाची निर्मिती व्हायची असेल तर संतांना अनन्य भावानं शरण जा. भगवान श्री समर्थ वाग्देव महाराजांना शरण जा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असं महाराजांनी सांगितलं. काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. मग आता संतांचा महिमा पाहायला पाहिजे. मग काय महिमा कीर्ती जगी, काय महिमा कीर्ती जाई जगी, नाही सामर्थ्य तुझे अंगी. दुसऱ्या माणसाच्या अंगात ते सामर्थ्य नाही. जो संतांनी स्वतःचा महिमा केला आणि स्वतःची कीर्ती जगभर केली. आमच्या भगवान श्री समर्थ वाग्देव महाराजांनी जी कीर्ती केली आणि जो महिमा केला तो इतर कोणालाही जमणार नाही. बघा तुम्ही, त्यांनी केलेलं मी महिमा सांगतो, कीर्ती सांगतो, त्यातली एखादी गोष्ट. परंतु भगवान श्री समर्थ वाग्देव महाराज संत होते, ते समर्थ होते. नाही सामर्थ्य तुझी अंगी. डायरेक्ट आपण दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धाला हात घातला. का? तर सामर्थ्य कोणाच्या अंगात आहे? ज्याच्या अंगात कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम शक्ती आहे अशा माणसाच्या अंगातच फक्त, आणि त्यालाच म्हणायचं समर्थ. मग कर्तुम शक्ती म्हणजे काय? कर्तुम शक्ती म्हणजे उत्पत्ती स्थिती लय, ज्याच्याकडे शक्ती आहे, उत्पत्ती स्थिती लयाची ज्याच्याकडे शक्ती आहे अशाला आपण कर्तुम म्हणतो. मग हे करत असताना तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी दोघावचे 4 टाळकरी होते. त्यातला एक बामणाचा होता आणि त्याचं मूल कावेळीनं आजारी होतं आणि ते मूल इकडं तुकाराम महाराजांचं कीर्तन लोगावमध्ये चाललं की ते कीर्तनाला जायचं. ते मूल मेलं आणि त्याच्या बायकोनी आणून तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये ठेवलं. तर कर्तुम शक्ती असल्यामुळं तुकाराम महाराजांच्या मध्ये समर्थ होते ते, म्हणून ते मूल जिवंत उठले. भगवान श्री समर्थ वाग्देव महाराजांनी आपल्याकडून करून घेतली जाते अशी त्याला म्हणायचं आपण अकर्तुम शक्ती. मग भगवान श्री समर्थ वाग्देव महाराज मुंबईमधलं त्यांचं चरित्र असताना रणछोड दास घेवडे नावाचे एक व्यक्ती होती कांदेवाडीतली. ही व्यक्ती अशी होती की दुकानचा बाजार आणण्यासाठी दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुकानमधल्या सर्व वस्तू घेतल्या आणि 2 पैसे फक्त उरले आणि वाग्देव महाराज ठाकूर बंदरपासून फिरत रस्त्यानं त्या दुकानापर्यंत आले आणि त्या रणछोडदास घेवड्यांना म्हणले की मला पावशेर हळद द्या. पावशेर हळद द्या म्हणण्यापूर्वी
त्या रणछोडदास घेवड्याने त्याच्याकडे उरलेले 2 पैसे होते ते भगवान श्री समर्थ वाघदेवांना द्यायला घेतले. ते वाघदेवांनी म्हणले हे आंधळ्या पांगळ्याला दान दे, मला नको देऊ, ते तुझ्याकडेच राहू दे, मला पावशेर हळद दे फक्त. तर त्यानं पावशेर हळद त्या दुकानदाराला उधार मागितली, त्यांनी दिली नाही. म्हणजे भंडारा मागितला, तो दिला नाही. त्यांनी दिला नाही म्हणल्यानंतर त्यानं 2-3 दिवसांनी बाबा तुमची उधारी देतो पण मला द्या हळद पावशेर, दिली नाही. मग वाघदेव महाराज त्या दुकानदाराच्या समोर आले आणि त्याला म्हणले मला फक्त चिमूटभर भंडारा दे, चिमूटभर हळद दे. त्या दुकानदाराने मी म्हणले उधार देतच नाही. या ठिकाणी भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज त्यांच्या मार्गाने गेलेले आणि या ठिकाणी रणछोडदास घेवडेवाले तेही निघून गेलेले. आणि नंतरचा काळ रणछोडदास घेवडेवाले हे कल्याणला आले, कल्याणला राहत होते आणि त्या ठिकाणी एक त्यांचे दुसरे मित्र होते आणि त्यांच्या मित्राला वाघदेव महाराजांचं देहवासन झाल्याचं पत्र आलं. पत्र आल्यानंतर त्या पत्राची माहिती त्या मित्रानं या ठिकाणी रणछोडदास घेवड्यांना सांगितली. तर त्या दोघांचं असं ठरलं की आपण वाठारला जायचं, वाघदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं असं ठरलं. ठरल्यानंतर त्या रणछोडदास घेवडे होते, त्यांचा मुलगा एक पुण्यात शिकत होता, त्याची गाठ घेतली आणि ते जेजुरीला आले आणि मल्हारी देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून वाठार स्टेशनला आले. वाठार स्टेशनला आल्यानंतर त्यांनी एक नारळ आणि पावशेर हळद घेतली म्हणजे भंडारा घेतला आणि तो घेऊन तर परत ते रणछोडदास घेवडे त्या समाधीवर आल्यानंतर नतमस्तक झाले. तुम्ही जे मला पावशेर हळद मागितली होती ते मी तुम्हाला देऊ शकलो नाही, ती मी आज तुम्ही मागितलेलं देणं मी पूर्ण करतोय म्हणून असं सांगितलं. सांगितल्यानंतर त्यांनी चिमूटभर भंडारा घेतला आणि कटोरी म्हणजे भिक्षापात्र चौकोनी असतं ते तांब्याचं, त्या कटोरीमध्ये चिमूटभर भंडारा टाकला तर ती कटोरी भंडाऱ्यानं भरून वाहायला लागली आणि समाधी पूर्णपणे भंडाऱ्यानं भरून गेली. अशा प्रकारचं म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं मी, एखाद्याकडून एखादी गोष्ट होत नाही म्हणजे त्याची क्षमता कमी आहे. रणछोडदास घेवडे ही गोष्ट करू शकत नव्हता. वाघदेव महाराज ठाकूर बंदरला दिसले, त्याला लांबून कुठं रस्त्यात दिसले की त्याच्या मनात यायचं आपण यांना हळद नेऊन द्यावी, आपण त्यांच्या पाया पडायचं. कारण मोटारीतून 4 व्हीलरमधून निघालेले काही त्यांचे भक्त असत ना, ते त्यांच्या पायावर मोटर बाजूला घेऊन नतमस्तक व्हायचे. हे तो पाहतोय ना रणछोडदास घेवडे, परंतु त्याची ताकद होय ना की आपण देवांच्याकडे जावं आणि त्यांना पावशेर हळद किंवा चिमूटभर भंडारा द्यावा, इतकं त्याचं मन घाबरत होतं. म्हणजे या ठिकाणी त्याच्याकडून न होणारी गोष्ट म्हणजे अंतरीच्या खुणा, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि जे त्याच्या अंतरामध्ये होते ते वाघदेव महाराज जाणत होते. आणि ज्या वेळेला त्यानं चिमूटभर भंडारा टाकला त्यावेळेला भंडाऱ्यानं समाधी व्हावं लागली. म्हणजे सामान्य माणसाकडून एखादी गोष्ट न घडली तरी त्याला न घडत असेल तर त्याला म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याकडून सहजासहजी करता येत नसेल तर त्याला शक्ती वेगळ्या प्रकारची देऊन ती गोष्ट केली जाते, त्याला अकर्तुम शक्ती म्हणतो आपण. आणि ही अकर्तुम शक्ती म्हणजे उदाहरणार्थ गावबा तुम्हाला माहीत होता, एकनाथ महाराजांच्याकडे एक मुलगा पोळ्या खायला होता, नुसता आईनं सोडला होता, काय त्याला हरिपाठ काकडा काही येत नव्हतं. फक्त एकनाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्या भावार्थ रामायण सांगायला लागला. म्हणजे जी गोष्ट त्याला जमत नाही ती गोष्ट त्यांनी संतांनी करून दाखवली. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी तुकाराम महाराजांनी काय केलं, कोंड्या नावाचा एक शिष्य होता त्यांचा आणि आपले लोक हे मंबाजी हे काय म्हणतो आपण ते त्यांचे एक पुराण वाचायच्या, देहूमध्ये पुराण वाचायचा, रामेश्वर शास्त्री नेहमी पुराण वाचायचा आणि लोक पुराण ऐकायला यायचे आणि पुराण ऐकल्यानंतर रामेश्वर शास्त्रीचं दर्शन घ्यायचे. मात्र रामेश्वर शास्त्रीचं दर्शन लोक न घेता डायरेक्ट तुकाराम महाराजांचं घ्यायचे, कारण रामेश्वर शास्त्रीनं कोंड्या नावाच्या आपल्या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि तो सुद्धा पुराण वाचायला. मग लोक तिकडं ह्यांच्या रामेश्वर शास्त्रीच्या पायावर डोकं न ठेवता तुकाराम महाराजांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवायचे. अशी परिस्थिती झाली निर्माण. त्यामुळं रामेश्वर शास्त्री रागाला आले. म्हणजे ज्याच्याकडून एखादी गोष्ट होत नाही ती त्याच्याकडून घेतली जाते. त्यासाठी हे उदाहरण सांगितलं की अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती जी आहे ती अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे एखाद्याचा अधिकार असेल
एखाद्याचा अधिकार असेल, परंतु त्या अधिकाराच्या दृष्टीनं जर पाहिलं तर तो सक्षम नाही असं वाटत असलं तरी त्याला काय होतं, पूर्णत्व प्राप्त होतं, म्हणजे श्रेष्ठत्व प्राप्त होत जातं. अशी माणसं काही तयार होत असतात. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो की भगवान श्री समर्थ वागदेव महाराज मुंबईला वावरत असताना 36 एकरावर फार्मास्युटिकल आहे. काय, सांडू ब्रदर्स यांची 36 एकरावर फार्मास्युटिकल आहे. त्यांचे 5 भाऊ आहेत. काय, त्यातला एक भाऊ हायकोर्टाचा जज आहे. काय, आणि वागदेव महाराज ज्या वेळेला मुंबईत वावरायचे, वारी मागायला जायचे, त्यावेळेला सांडूंच्या घरी जायचे. त्यावेळेस सांडूंची म्हातारी त्या ठिकाणी असायची आणि सांडूंची म्हातारी हे वाघ्याचा वेश, चिमुटभर भंडारा द्यायचा आणि तिथून निघायचं, एवढंच करायचे. परंतु ज्या वेळेला हे 5 भाऊ कोकणात गेले, कोणाला, रघुनाथ महाराज गोपेश्वरांच्याकडे, काका पुराणिकांच्याकडे, त्यांचे सद्गुरू ते होते रघुनाथ महाराज गोपेश्वर. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईमध्ये वावरत असताना तुमच्या घरी कोणतरी घंटानाद करत येतं का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, येतो, एक वाघ्या आमच्या इथं येतो. तर म्हणले त्याला वाघ्या म्हणू नका, त्यांना वाघदेव म्हणा, तो साक्षांत शंकराचा अवतार आहे. काय, साक्षांत शंकराचा अवतार आहे असं म्हटल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळाली. मात्र दररोज वाघदेव महाराज सांडूंच्या घरी जायचे. ओट्यावर गेल्यानंतर सांडूंची म्हातारी त्यांना जेवायला वाढायची, कधी कधी जेवायला वाढायची, कधी कधी त्यांनी मागितले 5 रुपये तरी द्यायचे. वाघदेव महाराज ते उसने पैसे घ्यायचे, परत द्यायचे, असं त्यांचं चालायचं. मात्र ज्या वेळेला सांडू ब्रदर्स आजारी पडले, त्या 5 भावापैकी 2 मुलं जी होती ती प्लेगनं आजारी होती आणि प्लेगनं आजारी असताना शेवटच्या अंत्यावस्थेत होती. त्यावेळेला वाघदेव महाराजांनी अमृत पाक तयार करून त्या 2 मुलांना पाजला आणि तो प्यायल्यानंतर ती मुलं प्लेगमधून बरी झाली. आणि बरी झाल्यामुळं काय झालं, या ठिकाणी सांडूंनीच सांगितलं की अन्यथा कर्तुम शक्य आहे. साही शास्त्र 18 पुराणांनी जरी तुमचं वर्णन केलं तरी पूर्ण होऊ शकत नाही, असे आमचे वाघदेव महाराज संत आहेत. काय, मग साही शास्त्र आणि 18 पुराणांनी वर्णन केलं तरी वाघदेव महाराज, तर वाघदेव महाराज हे भगवान शंकराचा अवतार तर आहेतच. परंतु ज्या वेळेला 33व्या कोळीचा उद्धार केला त्यावेळेला थळीचं आणि वाघदेव महाराजांचं काय नातं होतं ते वाघदेव महाराजांनी थळींना सांगितलं की मी पूर्वजन्मामध्ये तुझ्या साथीला होतो. त्यावेळेला भगवान श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आणि ते गोपाळाचा अवतार होते. काय, हे पूर्वीची जाणीव करून दिली आणि त्यांच्या मनाला असं आदान, पाण्याला उकळी फुटती कशी, आदान कसं येतं असं त्यांच्या मनात वाटायला लागलं. त्यामुळं थळींच्या ठिकाणी वाघदेव महाराजांचा 36 वर्षाचा सहवास आहे आणि 79 वर्ष वाघदेव महाराज हे मुंबईत वावरले. 79 वर्ष. आणि थळींचं वय त्यावेळेला असं 59 वर्षाचं. तरी थळी म्हणले की 50 वर्षाचं माझं आयुष्य गेलं तरी मला वाघदेव महाराज कळालं नाहीत, फक्त दिल ती आज्ञा मी ऐकायचो त्यांची, शिरसावंद्य म्हणजे दासासारखं त्यांचं दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून ते रामचरण, म्हणजे हात जोडून मी त्या ठिकाणी वाघदेव महाराजांनी काय सांगितलेलं फक्त कामच करायचं. म्हणजे हा ज्ञानी थळी म्हणजे आर्ट ऑफ म्हणजे एका कोर्सचे ते त्यांच्याकडून झालेला कोर्स होता, ते चांगले शिकलेले होते. असे थळी असताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण वाघदेव महाराजांच्या आज्ञा पूर्णपणे ऐकायचे. तर हे सांगण्याचा उद्देश असा की या ठिकाणी अन्यथा कर्तुम शक्ती मी सांगितली की या ठिकाणी अधिकार प्राप्त थळींना, आपलं सांडू ब्रदर्सला अधिकार प्राप्त झाला नाही. काय, तो अधिकार प्राप्त करून देण्याचं काम भगवान श्री समर्थ वाघदेवांनी पुन्हा काका पुराणिकांच्या थ्रू केलं आणि वाघदेव महाराज यांचं श्रेष्ठत्व सांगितलं. कुणी सांगितलं? काका पुराणिकांनी. कोणाला सांगितलं? सांडू ब्रदरांना सांगितलं. सांडू ब्रदरांनी तिथं वाघदेव महाराजांचं श्रेष्ठत्व हे लोकांना 36 एकरावर फार्मास्युटिकल आणि हायकोर्टाचा जज असणाऱ्या माणसानं साही शास्त्र 18 पुराणांनी जरी वाघदेव महाराजांचं वर्णन केलं तर बसप्रभा गट्टनट्टी नावाचे एक लिंगायत एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती अशी होती की वाघदेव महाराज रस्त्यानं चालत असले तर पळत पळत जाऊन त्यांच्या पायावर
सहस्र बेल व्हायची आणि भुलेश्वर नावाच्या मंदिराजवळ वाघदेव महाराज निघालेले असताना त्या ठिकाणी त्यांनी 1000 बेल त्यांच्या पायावर वाहिले आणि वाघदेव महाराजांनी आज्ञा केली की हे बेल उचल आणि भुलेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पिंडीवर ते ठेव. त्यावेळेला गुजर मारवाड्यांचे मोठे व्यापारी ते ह्या गोष्टी पाहतात, परंतु तोंडातून शब्द उच्चारायचा त्यांचा घात झाला नाही. घात झाला नाही म्हणजे वाघदेव महाराजांची ताकदच तेवढी होती. काय म्हणजे या ठिकाणी दिव्य अधिकार कसा वाघदेव महाराजांना दिव्य अधिकार कसा प्राप्त झाला ते मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी की हे घट्टनट्टी नावाचे जे लिंगायत कर्नाटकी ग्रस्त होते त्यांची बायको डिलेवरीच्या टायमाला तिला प्रसूतिगृहामध्ये ठेवलं. त्यावेळेला तिला कळा जोरात यायला तिला सहन व्हायना त्या कळा. त्यावेळेला पहिली कळ आली ती सहन झाली नाही. मग तिनं वाघदेव महाराजांचं स्मरण केलं, तिला परत कळ आली नाही. परंतु परतच्या वारीनं तिसरी कळ आली त्यावेळेला वाघदेव महाराजांचं तिनं नामस्मरण केलं. काय तिला मुलगा झाला. अशा प्रकारे वाघदेव महाराज ज्या वेळेला कळ आली त्यावेळेला असं तिनं पाहिलं आजूबाजूला तर तिला वाघदेव महाराज दिसायचे. थोड्या वेळानं पाहिलं तर वाघदेव महाराज दिसायचे नाही. मग ही गोष्ट तिनं आपल्या पतीला म्हणजे गट्टन शेट्टीला सांगितली. गट्टन शेट्टीला सांगितल्यानंतर त्यांनी ही गोष्ट ऐकली. मग आपल्या बायकोनं सांगितलेलं खरं आहे का नाही म्हणून हे पडताळणी करण्यासाठी ते पिढीवर बसलेला असताना त्यांनी काय केलं, वाघदेव महाराजांचं सतत स्मरण केलं आणि नामस्मरण केलं. तर असं तेजोलय निर्माण झालं आणि त्यात वाघदेव महाराज त्याला दिसायला लागले. त्यावेळेला त्याला खरं वाटलं की वाघदेव महाराज या ठिकाणी संकटाच्या वेळेला धावून, कारण त्या घट्टनट्टीची दररोजची भक्ती म्हणजे दररोज वाघदेव महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय बाकीचं काय करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पायावर बेल आणि त्यांनी मागतील तेवढी धन त्या ठिकाणी त्यांना द्यायचं, हे त्यांचा निमित्तचा कार्यक्रम असायचा. मग असे काही लोक होऊन गेली. आणि त्याचप्रमाणे वाघदेव महाराज जर कृष्णेला या ठिकाणी तप्याली भरून जरी सोनं नाणं द्रव्य घेऊन गेले आणि ते कृष्णेत किंवा समुद्रात ओतत असताना एखाद्याला दुर्बुद्धी सुचल तर ती दुर्बुद्धी सुचू नये. तर कृष्णेला ते धन घेऊन गेलेले असताना ते धन कृष्णेत ओतायचे. ओतल्यानंतर काय करायचे, भगवान वाघदेव महाराज चोळी बांगडी आणि नारळ घेऊन जायचे आणि माझ्या बहिणीची ओटी भरतो म्हणून ते बुडी मारायचे. बुडी मारल्यानंतर मी माझ्या बहिणीला भेटून येतो म्हणल्यानंतर ते जायचे आणि 2-2, 3-3 तास ते कृष्णा नदीतनं बाहेर यायचे नाही. त्यांच्या बहिणीच्या वाड्याला अशी सोनेरी खांब होते ते सांगायचे आणि आल्यानंतर लाडू करज्या ज्या काय असतील आपल्या बहिणीनं दिलेल्या आपल्याबरोबर आलेल्या लोकांना ते खायला घालायचे. आणि आमच्या गावातले खशाबा कदम नावाची जी व्यक्ती होती ते स्वतःची बैलगाडी झोपून निर्माल्य आणि त्या ठिकाणी धनद्रव्याची जी तप्यारं भरलेली आहेत किंवा पोती भरलेली आहेत ती कृष्णेत ओतण्यासाठी वडूत किंवा या ठिकाणी वाई या ठिकाणी घाटावर जायचे आणि ते व्हायचे. म्हणजे वाघदेव महाराज 2-2, 3-3 तास पाण्यामध्ये तसेच राहायचे. मग ही शक्ती कुठली, विज्ञान काय सांगतं, ही परमार्थातच फक्त घडू शकतं आणि वाघदेव महाराजच फक्त करू शकतात. असे काय त्यांचे दिव्य अधिकार आहेत. आणि अशा प्रकारे अदुगर काय करतात, वाघदेव महाराज अदुगर घेतात आणि नंतर देतात. ह्याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर एक तेलुगू व्यक्ती होती, कॉन्ट्रॅक्टर होता आणि तो घरबांधणीचं काम करायचा. घरबांधणीचं काम करणं वाघदेव महाराजांनी त्याला 5,000 रुपये मागितले. वाघदेव महाराजांनी 5,000 रुपये मागितले. त्यांनी 5,000 रुपये त्यांना दिल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळी भांडी खरेदी केली आणि ती भांडी खरेदी करून ती द्रव्यानं भरून या ठिकाणी वडूत आणि वाई या ठिकाणी कृष्णेला नेऊन अर्पण करायचे. तर या ठिकाणी तो जो तेलुगू जो होता व्यापारी जो होता तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होता आणि तो 5व्या मजल्यावर गेलेला असताना त्या गच्चीमधून पाय घसरून पडला 5व्या मजल्यावरून. त्याला काही दुखापत झालेली नाही. या ठिकाणी वाघदेव महाराज अगोदर घेतात आणि नंतर आणि दुसरी गोष्ट फणसवाडीमध्ये एक शिपाई होता आणि त्या शिपायाच्या घरामध्ये त्याच्या पिंपामध्ये एक आपल्या पसाभर तांदूळ असतील एवढं त्यांना वाघदेव महाराजांना भिक्षा वाढण्यासाठी आला आणि तेवढे त्यांनी भिक्षापात्रात टाकले.
टाकत असताना वाघदेव महाराजांनी 5 बोटामध्ये जेवढे तांदूळ मातील एवढेच तांदूळ त्याला परत केले आणि तुझ्या टिपात नेऊन टाक, आणि तो टीप धान्यानं व्हायला लागला. अशा प्रकारे वाघदेव महाराजांचा महिमा आणि कीर्ती, यापेक्षा अधिक महिमा आणि कीर्ती सांगण्याला भरपूर उदाहरणं आहेत. आपल्याला रात पुरायची नाहीत एवढं वाघदेव महाराजांचा महिमा आणि कीर्ती आहे. मोठी मोठी उदाहरणं सांगायचं म्हटलं तरी आपल्याकडं आहेत. आणि हे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेले, जगभर पसरलेले